नमस्कार मैत्रिणींनो, तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर बघा मैत्रिणींनो, बघा तुम्ही कटोरी ब्लाऊज शिवत असाल आणि कटोरी ब्लाऊजची जी कटोरी आहे ती चपटी होत असेल आणि बघा फिटिंगला जर व्यवस्थित बसत नसेल तर ती कशा प्रकारे शिवायची, तर तो संपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने कटोरी ब्लाऊजची स्टिचिंग कशी करायची आणि ती कटोरी फिटिंगला बसणार कशी, तर हे सर्व मी तुमच्यासोबत इथे शेअर करत आहे। तर बघा मैत्रिणी, मी इथे मेन फॅब्रिक आणि अस्तर कटिंग करून घेतलेलं आहे आणि ते बघा हे जे ब्लाऊज आहे तर ते 34 इंच साईजचं हे ब्लाऊजची कटिंग आहे आणि इथे बघा हे जे ब्लाऊज आहे ते मी ते कटोरी ब्लाऊज इथे मेन फॅब्रिक आणि अस्तर दोन्ही कट करून घेतलेलं आहे। आता हे बघा हे दोन्ही भाग बघा फ्रंट साईडचे आणि कटोरीचे मी इथे जोडून घेणार आहे। तर आपल्याला आधी बघा मेन फॅब्रिक आणि अस्तर हे जोडून घ्यायचं आहे। आणि आता बघा ही जी कटोरी आहे तर ही कटोरी एका साईडची अस्तरची बघा, आता इथे अस्तर असल्यामुळे बघा आणि जे ब्लाऊज पीसला जर मोठे असल्यामुळे ती दोन्ही साईडची वेगवेगळी कटोरी आपल्याला इथे लक्षात येतं। पण इथे बघा जर साधं ब्लाऊज असेल प्लेन आणि कटोरी जर आपली लक्षात येत नसेल तर आपल्याला दोन्ही साईडच्या वेगवेगळ्या कटोरी लावून बघून मग नंतर ते स्टिच करायचं असतं। तर इथे बघा आता सर्वात आधी मी इथे जी क्रॉसपट्टी आहे ती दोन्ही क्रॉसपट्टी इथे जोडून घेत आहे। तर ही जी क्रॉसपट्टी आहे ती एकाच साईडला क्रॉसपट्टी व्हायला नको, यासाठी बघा आपल्याला दोन्ही क्रॉसपट्टी बरोबर एकावर एक ठेवून बघा इथे एक साईडची बघा समोरचा भाग हा दोन्ही साईडला समोरासमोर घ्यायचं आहे, जेणेकरून ते आपल्या क्रॉसपट्टी एकाच साईडची होणार नाही। आणि इथे बघा हे जी क्रॉसपट्टीला मी इथे प्रेस शिलाईसुद्धा करून घेणार आहे। तर बघा मग मैत्रिणींनो, अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन अशी हे ब्लाऊजची कटोरी ब्लाऊजची स्टिचिंग कशी करायची आणि यामध्ये ज्या काही ट्रिक्स आहे आणि टिप्स आहे ते संपूर्ण मी तुमच्यासोबत इथे शेअर करत आहे। तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे बघा इथे वरून प्रेस शिलाईसुद्धा करून घ्यायची आहे। आणि इथे बघा जर आपल्याला जर ब्लाऊजची फिनिशिंग व्यवस्थित करायची असेल तर आपल्याला बघा एकदम अशा काठावर एकदम बारीक शिलाई इथे करून घ्यायची आहे, जेणेकरून आपली शिलाई पण दिसणार नाही आणि ब्लाऊजची पण फिनिशिंग छान येणार आहे। तर बघा मैत्रिणींनो, जर तुम्हाला जर इथे बघा तुम्ही नवीन शिकणारे असाल आणि तुम्हाला जर कटोरी ब्लाऊज व्यवस्थित शिवता येत नसेल तर आधी बघा इथे आपल्याला जर कटोरी ब्लाऊजची कटिंग करायची असेल तर आधी पेपर कटिंग करून घ्यायची असते आणि नंतर मग ती कापडावर तशाच प्रकारे ठेवून त्याची मेन फॅब्रिक आणि अस्तर कट करून घ्यायचं असतं। तर मी इथे बघा मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत कटोरी ब्लाऊजची कटिंग कशा प्रकारे करायची आहे ते शेअर केलेलंच आहे। तर तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघू शकता। आणि इथे बघा हे जे ब्लाऊज आहे तर हे ब्लाऊज इथे 34 इंच साईजचं असल्यामुळे बघा मी इथे 34 इंच साईजची कटोरी इथे पेपर कटिंगची कटोरी इथे लावून ते कट करून घेतलेलं आहे। तर बघा मित्रांनो, आता बघा हे जे कटोरी आणि ते फ्रंट साईज आहे हे दोन्ही मी इथे बघा अस्तर आणि मेन फॅब्रिक इथे जोडून घेत आहे। जर आपल्याला बघा फिनिशिंग व्यवस्थित ब्लाऊजची यायला पाहिजे आहे तर आपल्याला बघा इथे जे शिलाई आहे ती आधी शिलाई करून बघा दोन्ही जे भाग आहे ते व्यवस्थित जोडून घ्यायची असते, जेणेकरून आपला जो कापड आहे इकडे तिकडे सरकणार नाही आणि ब्लाऊजची फिटिंग आणि फिनिशिंग व्यवस्थित येणार आहे। तर बघा मैत्रिणी, दोन्ही भाग इथे जोडून झालेले आहे। आता आपल्याला बघा इथे कोणत्या साईडची जी कटोरी आहे ती आलेली आहे ती बघायचं आहे आणि बघा आपल्याला ती कटोरी आणि फ्रंट साईड जोडून घ्यायची आहे। तर बघा अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन कशा प्रकारे ब्लाऊज शिवायचं हे पण ट्रिक्स मी यामध्ये सांगणार आहे। तर आपल्याला जर बघा हे जे ब्लाऊज आहे कटोरी मी इथे 40 ते 45 मिनटात इथे शिवणार आहे, कारण की बघा मी कटिंग आणि बघा जी कापडची जी मेन फॅब्रिक आणि अस्तर ही मी इथे आधीच बघा सगळं कापड इथे जोडून घेतले, म्हणजे इथे व्यवस्थित लावून घेतलेलं होतं आणि ते पटकन अशी स्टिच करून घेत आहे। आणि इथे बघा आता ही जी बघा कटोरी ब्लाऊजची कटोरी ही चेपटी व्हायला नको, यासाठी बघा आपल्याला ही ट्रिक्स वापरायची आहे। तर इथे बघा मी जी कटोरी आहे ती बरोबर एक दोन्ही हे मधोमध टिक करून घेतलेली आहे आणि इथे बघा आपल्याला वरून 2.5 इंचाची इथे टक्स द्यायची आहे। आता इथे बघा ही जी कटोरी चपटी व्हायला नको, यासाठी बघा इथे आपल्याला अर्धा कापड आतमध्ये इकडे
एका साईडने दाबायचं आहे आणि दुसरा आपण अर्ध्या साईडने दाबायचं आहे आणि अशा प्रकारे बघा शिलाई करून घ्यायची आहे, जेणेकरून बघा आपल्या जी कटोरीचं टोकसुद्धा निघणार नाही आणि कटोरीसुद्धा चपटी दिसणार नाही. आणि जे कटोरी चपटी दिसायला नको यासाठी पुन्हा आपली जी कटोरी आपण जेव्हा कट करतो ती आपल्याला तिरप्या भागामध्ये कट करून घ्यायची आहे. आणि आता बघा इथे आपल्याला क्रॉसपट्टी जोडायची आहे, म्हणून मी इथे थोडा एक्स्ट्रा कापड इथे 1/2 इंच कट करून घेत आहे, जेणेकरून बघा कटोरीची फिनिशिंग व्यवस्थित आलेली आहे आणि बघा फुगीरसुद्धा भाग झालेला आहे. तर त्यानंतर दुसऱ्या साईडची पण कटोरी आपल्याला बघा वरच्या साईडने जो गळ्याचा भाग असतो गळ्याच्या साईडने जोडून घ्यायची आहे. तर एक जी कटोरी आहे ती आपल्याला खालच्या साईडने जोडायची असते आणि दुसरी वरच्या साईडने, जेणेकरून दोन्ही साईडच्या कटोरी इथे तयार होतं. तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे इथे बघा मी इथे डबल शिलाई करून हे इथे बघा कटोरी जोडून घेतलेली आहे. त्यानंतर आता या पण साईडने आपल्याला बघा मधोमध अंतर घ्यायचं आहे आणि इथे बघा 2.5 इंचावर आपल्याला खालच्या साईडने 2 इंच अंतर सोडायचं आहे आणि इथे बघा 2.5 इंचावर वरच्या साईडने आपल्याला अशा प्रकारे टक्स करून घ्यायची आहे. आणि इथे बघा ही टक्स तिरप्या भागामध्येच करायची असते, जेणेकरून आपली कटोरी ही फिटिंगला छान बसते. आणि इथे बघा हे जे आहे मी इथे कट न करता कापड बघा हा जो कापड आहे दोन्ही साईडने अर्धा दुमट केलेली आहे, जेणेकरून ती कटोरीचा जो टोक आहे तो दिसणार नाही आणि कटोरी हे फिनिशिंगला छान दिसेल. आणि बघा आतमधल्या शिलाईचं हे ब्लाऊज असल्यामुळे बघा इथे ही जी शिलाई आहे ती आपल्या अजिबात दिसणार नाही आहे. तर ही पण आपल्याला थोडं कट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे बघा इथे मी इथे कटोरी जोडून घेतलेली आहे. तर आपल्या ह्या दोन्ही कटोरी बघा जोडून झालेल्या आहे आणि बघा इथे जे दोन्ही भागाची कटोरीचं अंतर सारखं आलेलं आहे. आता आपल्याला इथे बघा क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे. तर ही क्रॉसपट्टी मी आतमधल्या साईडने जोडून घेणार आहे, जेणेकरून जी शिलाई आहे किंवा कापड आहे तो बाहेरच्या साईडने दिसणार नाही आहे. तर मी इथे बघा आधी मी इथे मेन फॅब्रिकचं बघा इथे एक साईड जोडून घेत आहे. त्यानंतर आपल्याला जी ही साईड आहे जी अस्तरची साईड आहे ती आपल्याला दुमटून बघा जो पूर्ण कापड आहे तो आतमध्ये घ्यायचा आहे आणि वरून शिलाई करून घ्यायची आहे, म्हणजे जेणेकरून आपली जी क्रॉसपट्टी आहे ती आतमधल्या शिलाईची होणार आहे आणि अजिबात बघा इथे जो कापड आहे तो बाहेर दिसणार नाही आहे. तर बघा ह्या छोट्या छोट्या ट्रिक्स वापरून आणि टिप्स वापरून आपण कटोरी ब्लाऊजची फिनिशिंग आणि फिटिंग बघा मस्त असं व्यवस्थित करू शकतो. आणि इथे बघा जे कस्टमरला पण बघा फिटिंग आणि फिनिशिंग जर आपण चांगली दिली तर आपले कस्टमर पण वाढतात आणि आपल्याला आपली जी ब्लाऊज शिवण्याची बघा ही माझी पद्धत आहे. तर ते अशा प्रकारे मी इथे कस्टमरला प्रत्येक ब्लाऊज शिवून देते. तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे बघा इथे क्रॉसपट्टी इथे मी जोडून घेतलेली आहे. त्यानंतर इथे बघा आता ही मी सरळ करून घेतलेली आहे. तर बघा मस्त अशी क्रॉसपट्टी अटॅच झालेली आहे. आणि इथे बघा मागच्या उलट्या साईडने बघा तर उलट्या साईडने बघा इथे पूर्ण आतमधून शिलाईचं हे झालेली आहे. तर इथे अशा प्रकारे दुसरीसुद्धा क्रॉसपट्टी मी लावून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला हुक्स आणि आयपट्टी लावून घ्यायची आहे. तर हुक्स पट्टी ही आपल्याला डाव्या साईडने लावून घ्यायची आहे आणि उजव्या साईडने आपल्याला आयपट्टी लावायची आहे. तर आयपट्टी लावण्यासाठी मी इथे बघा मेन फॅब्रिक पासून न लावता बघा अस्तरची जी साईड असते तिथून आपल्याला पट्टी लावून घ्यायची आहे. उलट्या साईडने आपल्याला लावायची आहे, नंतर ती सरळ साईडने करून आपल्याला इथे मशीनची आळ करून घ्यायची आहे. तर इथे मी कटोरीचं ब्लाऊज असल्यामुळे इथे 5 ते 6 आळ इथे करून घेणार आहे. तर बघा मैत्रिणी, अशा प्रकारे मी अस्तरची बघा पट्टी जे लावून अस्तरचाच कापड घेतलेला आहे आणि त्याचीच मी इथे बघा इथे आयपट्टी लावून घेत आहे. तर आयपट्टी करण्यासाठी आपल्याला बघा इथे 3 इंचची पट्टी घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या आळची जी पट्टी आपल्याला दुमटण्यासाठी इझी जाणार आहे. तर इथे बघा अशा प्रकारे मी आळीची पट्टी दुमटून घेतलेली आहे. त्यानंतर 5 ते 6 आळ इथे करून घ्यायची आहे. आणि मशीनची आळ जर आपण केले तर मशीनची आळ इथे घुसवण्याचे चान्स नसतात आणि मशीनची आळ केल्यामुळे बघा ब्लाऊजची बघा इथे फिनिशिंग पण छान दिसतं. तर मी इथे प्रत्येक ब्लाऊजला किंवा कोणी कस्टमरने जर मला हाताचे
आळ करून मागितले तर ते सुद्धा मी इथे करून देते. तर त्यासाठी मी इथे मशीनची आळ करत नाही. तर अशा प्रकारे बघा इथे 5 ते 6 आळ करून घ्यायची आहे. आणि इथे बघा जर आपण एखादा आळ जास्त केलं तर बघा जी समोरचा भाग जी हुक पट्टी आणि आळपट्टी एकदम प्लेन असे दिसतं आणि इथे बघा कुठल्याच प्रकारचं मागे पुढे हुक्स होत नाही. तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे मी इथे 5 ते 6 आळ करून घेतलेले आहे. तर बघा जर कमी लांबीचं ब्लाऊज असेल तर 5 आळ केले तरी चालेल, पण लांबी जर ब्लाऊजची जास्त असेल तर आपल्याला 6 आळ करायचे असतात. तर अशा प्रकारे बघा आळ झालेले आहे. त्यानंतर बघा इथे दुसऱ्या साईडने हुक्स पट्टी लावून घ्यायची आहे. तर हुक्स पट्टी ही वरच्या साईडने लावून घ्यायची आहे. तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने मी इथे कटोरीचे जे दोन्ही भाग जोडून घेतलेले आहे आणि इथे बघा हुक्स पट्टी आणि आळपट्टी अटॅच करून घेत आहे. तर हुक्स पट्टीला आपल्याला कच्ची शिलाई करून घ्यायची आहे, म्हणजे जेणेकरून मोठी शिलाई करून घ्यायची जेणेकरून ती तुरपाई केल्यानंतर उसवता येणार आहे. तर बघा अशा प्रकारे दोन्ही भाग इथे जोडून झालेले आहे. तर आता इथे बघा आता आपल्याला दोन्ही भाग व्यवस्थित हुक्स आणि आळपट्टीचे बघा व्यवस्थित मी जोडून घेतलेले आहे. आणि ते बघा इथे जर मागे पुढे जर कापड झाला असेल तर ते थोडं कट करून घ्यायचं आहे आणि दोन्ही भाग व्यवस्थित एकसारखे करून घ्यायचे आहे जेणेकरून आपले हुक्स आणि आळपट्टी मागे पुढे होणार नाही. तर इथे बघा आता इथे मी पायपिंग करून घेत आहे. तर पायपिंग करण्यासाठी मी इथे 1 इंचची पट्टी घेतलेली आहे आणि ही पट्टी इथे तिरप्या भागामध्येच घ्यायची आहे. आणि इथे बघा डबल फोल्ड करून घेतलेली आहे आणि डबल फोल्ड करून तिथे अशी पायपिंग आपल्याला लावून घ्यायची आहे. आता ही पायपिंग लावण्यासाठी आपल्याला बघा थोडा इथे आतमधला जो शिल्लक राहिलेला कापड आहे तो कट करून घ्यायचा आहे. आणि इथे बघा हे शिल्लक राहिलेला कापड कट करून झाल्यानंतर आपल्याला बघा इथे ही जी आहे थोडी इथे पायपिंग आपल्याला एकदम बारीक अशी पायपिंग करून घ्यायची आहे. तर पायपिंग करण्याचा जो व्हिडिओ आहे तो पण माझ्या चॅनलवर मी अपलोड केलेला आहे. तर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही नक्की बघू शकता. आणि इथे बघा अशा प्रकारे आपल्याला बघा पावडीच्या साहाय्याने बघा बरोबर मधोमध इथे पावडी ठेवून आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. आणि बघा प्रत्येक ब्लाऊज आपण जेव्हा शिवतो तर आपल्याला पायपिंग सर्वात महत्त्वाची असते. कारण की बघा पायपिंग केल्याने बघा पायपिंग जर व्यवस्थित आली असेल तर ब्लाऊजची फिनिशिंगसुद्धा छान दिसतं. तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे मी इथे कटोरी ब्लाऊजचा कशा प्रकारे कटोरी ब्लाऊजची जोडावी आणि ती चपटी होणार नाही किंवा टोक्स येणार नाही यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. तर हे जे कटोरी ब्लाऊजच्या ट्रिक्स आणि टिप्स तुम्हाला कशा वाटल्या कॉमेंट करून मला नक्की सांगा. माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत राहील. तर बघा दोन्ही भाग इथे जोडून झालेले आहे आणि ब्लाऊजला समोरच्या साईडने मी गळ्याला पायपिंगसुद्धा करून घेतलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर कॉमेंटमध्ये नक्की विचारा. धन्यवाद.